मित्रांनो नमस्कार. पक्का पाया पहिलीचा जाणीव पहिला आकार देतानाच्या या चौथ्या संवादामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, एका महत्त्वाच्या संबोधावर चर्चा करणार आहोत आणि जो इयत्ता पहिलीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आणि तो संबोध म्हणजे एक अंकी संख्यांचा संबोध, म्हणजे 1 ते 9 पर्यंतच्या संख्या असतील किंवा शून्यचा संबोध असेल किंवा त्यानंतर येणाऱ्या दशकचा संबोध असेल. हा पहिला संबोध, ही पहिली ओळख, ही पहिली जाणीव खूप योग्यरित्या होणं महत्त्वाचे आहे. आणि हा संबोध होणे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्याचं दृढीकरण योग्यरित्या होणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीनं आपण मराठीतील अक्षरांचा पहिला संबोध करून देत असतो की ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही अक्षराची ओळख नसते, अशावेळी त्या मुलांना अक्षरांचा संबोध करणं, त्याचं दृढीकरण करणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच गणित या विषयाच्या दृष्टीनं एक अंकी संख्यांचा संबोध आणि त्याचं दृढीकरण होणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण या पायाभूत संकल्पनेचा अर्थ समजल्यानंतर किंवा योग्य रीतीने हा संबोध त्यांच्यानंतर रुजल्यानंतर पुढील संकल्पना देखील त्यांना सहजपणे समजणं शक्य होतं. आणि मुळातच 0 ते 9 या अंकापासूनच सर्व संख्या बनत असतात. आणि म्हणूनच ही संकल्पना जितकी महत्त्वपूर्ण आहे तितकी आपली भूमिकासुद्धा वाढत असते. साहजिकच हा संबोध तयार करत असताना आपल्याला खूप साऱ्या शैक्षणिक साधनांचा किंवा उपलब्ध साधनांचा सुद्धा वापर करावा लागेल. शिवाय या साधन साहित्यांच्या वापराबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाषांचा सुद्धा वापर केला पाहिजे, ज्या आपण गणित संबोध प्रशिक्षणामध्ये जाणून घेतलेले आहेत. म्हणजे नोटांची भाषा असेल, स्पर्श भाषा असेल, ध्वनी भाषा असेल, वस्तू भाषा, गोष्ट भाषा, वेगवेगळ्या भाषा. तर ह्या ज्या भाषा आहेत तर ह्या भाषा कुठल्या परिस्थितीमध्ये वापरायच्या आणि संबोध निर्मितीसाठी कोणती भाषा वापरता येईल आणि चांगला संबोध झाल्यानंतर त्याचं परिपूर्ण दृढीकरण करण्यासाठी कोणती भाषा वापरावी लागेल हे सुद्धा आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीनं संख्यांचा हा जो पहिला संबोध आहे, पहिली ओळख आहे, ही खूप आपण नैसर्गिकरित्या केली पाहिजे. आणि ही कशी करता येईल यासाठी आपल्याला वेगळे कोणते प्रयत्न करता येतील किंवा आज ज्यावेळी शाळा बंद आहेत त्यावेळी आपण घरात राहूनसुद्धा पालक कशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये हा संबोध निर्माण करू शकतील किंवा या सर्व ज्या गोष्टी आहेत की 0 ते 9 यांचं गणन असेल, वाचन असेल, लेखन असेल किंवा व्यावहारिक उपयोजन असेल, तर ह्या सर्व गोष्टी कशा साध्य करता येईल या दृष्टीनं आपण या संवादामध्ये माहिती घेणार आहोत. काही प्रात्यक्षिक त्याचे नमुने देखील पाहणार आहोत. चला तर आजच्या भागाला सुरुवात करूया आणि पाहूया एक अंकी संख्यांचा आणि दशकचा पहिला संबोध आणि त्याचे दृढीकरण आपण कशा पद्धतीने करू शकतो. एक अंकी संख्यांची ओळख म्हणजे विद्यार्थ्यांचं पहिलं संख्याज्ञान आणि गणित विषयाच्या दृष्टीनं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचा संबोध आहे. कारण सर्व संख्या ह्या 0 ते 9 यापासूनच बनत असतात. त्यामुळं हा संबोध पक्का झाल्याशिवाय आपल्याला पुढील संख्येची ओळखच करून देता येणार नाही. पहिलीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यातच हा आपल्याला संबोध निर्माण करावा लागतो. आणि म्हणूनच या महत्त्वाच्या संबोधाची सुरुवात आपण कशी करायची, कोणकोणत्या टप्प्यातून जायचं आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचे आहे. ज्या मुलांना एकाही अंकाची ओळख नाही अशा मुलांमध्ये हा पायाभूत संबोध निर्माण करणं हे खूप जबाबदारीचं काम आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपण अंकाचा संबोध देण्यासाठी मुलांच्याकडून अनेक प्रकारची अंकगीते किंवा ज्याच्यामध्ये 1 ते 10 पर्यंतच्या अंकाचा उल्लेख अशी बडबड गीते म्हणून घेत असतो. आणि हा प्रयोग खूपच अतिशय छान आहे. यातून त्यांच्या अनुभव विश्वाचा वापर त्यांच्यातील संबोध निर्मितीसाठी होत असतो. त्यांनी ज्या गोष्टी पाहिलेल्या आहेत की 3 चाकी रिक्षाला वगैरे असा त्यामध्ये शब्द येतात. आणि साहजिकच 3 ही संकल्पना म्हणजे काय आहे, 3 वस्तू कशी असते किंवा 4 कोपरे पाटीला असे शब्द येतात आणि त्यामधूनच त्यांचे हे संबोध निर्मित होत असते. आणि अशी जी काही वेगवेगळी गीते आहेत ती सुरुवातीच्या काळामध्ये आपण त्यांच्याकडून कृतिक्त म्हणून घेतली पाहिजेत. आणि या गीतामधूनच त्यांच्या अनुभव विश्वाचा वापर या संबोध निर्मितीसाठी होत असतो. संबोध निर्मितीमध्ये अंकगीते असतील
किंवा जी अशी बडबड गीते आहेत की ज्यामध्ये अंकाचा उल्लेख आहे, तर अशा गीतांचा संग्रह करून आपण त्याचा वापर केला पाहिजे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अंकगीते दिलेले आहेत. तर अशी अंकगीते असतील किंवा अनेक जी आपण लहानपणापासून म्हणत आलेलं आहे की उभा एक आडवे दोन, अशी सुद्धा काही गाणी आहेत. ती गाणी आपण मुलांच्याकडून म्हणून घेतली पाहिजे की ती गाणी म्हणताना त्यांना गोडीही वाटते, शिवाय नकळतपणे त्यांचा संबोध हा निर्माण होत असतो आणि दृढही होत असतो. या अंकगीताबरोबरच आणखी काही प्रात्यक्षिक असे सुंदर खेळही असतात. असे खेळ घेऊन सुद्धा मुलांना आपण 0 ते 10 पर्यंतचा संबोध देऊ शकतो. नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षिका माननीय नलिनी बागुल मॅडम यांनी आपल्या शाळेमध्ये एक सुंदर असा एक उपक्रम घेतला होता की जो पाहिल्यानंतर आम्हालाही आवडला. आम्ही आमच्या मुलांच्या समवेत देखील हा खेळ घेतला आणि मुलांना खूप आनंद वाटला हा खेळ घेत असताना. आणि हा खेळ कसा घेतला किंवा यातून 0 ते 10चा संबोध कशा पद्धतीने आपण मुलांना सहजपणे देऊ शकतो हे तुम्हालासुद्धा कळेल. तर हा व्हिडिओ पहा आणि अशा पद्धतीनं कृती घेऊन आपल्याला कशा पद्धतीनं अगदी सहजपणे मुलांना हा संबोध देता येईल हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. 10ची मण्या खाली बसल्या, 1ची मणी भुर्र उडाली. 9ची मण्या खाली बसल्या, 1ची मणी भुर्र उडाली. 8ची मण्या खाली बसल्या, 1ची मणी भुर्र उडाली. 7ची मण्या खाली बसल्या, 1ची मणी भुर्र उडाली. 6ची मण्या खाली बसल्या, 1ची मणी भुर्र उडाली. 5ची मण्या खाली बसल्या, 1ची मणी भुर्र उडाली. 4ची मण्या खाली बसल्या, 1ची मणी भुर्र उडाली. 3ची मण्या खाली बसल्या, 1ची मणी भुर्र उडाली. 2ची मण्या खाली बसल्या, 1ची मणी भुर्र उडाली. 3ची मणी खाली बसली, 1ची मणी भुर्र उडाली. आता राहिल्या 0 चिमण्या. किती चिमण्या राहिल्या? 0. आता या संख्या संबोधाचा क्रम कसा असावा किंवा त्याचे टप्पे कसे असावेत हे थोडंसं जाणून घेऊया. तर सुरुवातीला आपण पहिल्या टप्प्यामध्ये 1 ते 5 पर्यंतच्या संख्येची ओळख करून द्यायची आहे आणि 1 ते 5ची ओळख करून झाल्यानंतर उत्तर 5 येईल अशा आपण बेरजेच्या किंवा वजाबाकीच्या विविध गोष्टीच्या माध्यमातून कहाण्या तयार करायच्या आहेत. आता कहाण्या कशा तयार करता येतील म्हणजे काय, आता समजा एक वस्तू असेल तर त्याच्यामध्ये किती मिळवल्या तर 5 होणार आहे, तर आणखी 4 वस्तू मिळवल्यानंतर 5 होणार आहेत. किंवा 2 वस्तू असतील तर त्यामध्ये आणखी किती मिळवाव्या लागतील तर अजून 3 लागतील, त्यावेळी त्या वस्तू 5 होणार आहेत. किंवा 3 असतील तर त्याच्यामध्ये आणखी 2 वस्तू मिळवाव्या लागतील, त्यावेळी त्या 5 होणार आहेत. किंवा 4 असतील तर त्याच्यामध्ये आणखी 1 मिळवल्यानंतर किती होणार आहेत 5. म्हणजे 5 उत्तर येतील. तर अशा पद्धतीनं 5 उत्तर येतील अशा पद्धतीनं बेरजेच्या कहाण्या कशा तयार होतात हे आपण दाखवल्या पाहिजेत. त्याच पद्धतीनं आपण वजाबाकीचं सुद्धा घेतल्या पाहिजेत. आता वजाबाकीच्या कहाण्या दाखवून त्यांचं हे 1 ते 5चं दृढीकरण कसं करायचं आहे बघा. समजा तुमच्याजवळ 5 वस्तू आहेत, तर 5मधून 1 वस्तू ज्यावेळी कमी होते त्यावेळी किती वस्तू राहतात 4 वस्तू राहतात. किंवा 5 वस्तूंमधील ज्यावेळी 2 वस्तू कमी होतात त्यावेळी किती वस्तू राहतात तर 3 वस्तू राहतात. किंवा 5मधून ज्यावेळी 3 वस्तू कमी होतात त्यावेळी किती वस्तू राहतात तर 2 वस्तू राहतात. आणि 5मधून ज्यावेळी 4 वस्तू कमी होतात त्यावेळी किती वस्तू राहते फक्त 1 वस्तू राहते. किंवा 5मधून ज्यावेळी 5ही वस्तू कमी होतात त्यावेळी किती राहतात तर काहीच राहत नाही, म्हणजे 0 राहते. तर अशा प्रकारे 1 ते 5ची ओळख पहिल्यांदा करून द्यायची आहे. ही ओळख करून देताना सुद्धा आपल्याला अनेक वस्तू वापराव्या लागतील आणि बेरीज आणि वजाबाकीच्या अशा वस्तूच्या सहाय्याने वेगळ्या कहाण्या तयार करून हा संबोध दृढ केला पाहिजे. आता 1 ते 5ची ओळख करून झाल्यानंतर आपण 0चा संबोध करून दिला पाहिजे. म्हणजे 0 म्हणजे काहीच नाही हा संबोध आपण त्यांना समजावून दिला पाहिजेत. आणि हे दोन्ही संबोध झाल्यानंतर आपण 6 पासूनच्या संबोधाला सुरुवात करायचं आहे. 6चा संबोध, 7चा संबोध, 8चा संबोध आणि 9चा संबोध. ज्यावेळी तुमचा 9चा संबोध पूर्ण होईल त्यावेळी पुन्हा
विविध बेरजेच्या आणि वजाबाकीच्या कहाण्यातून उत्तर 9 येईल अशी आपण उदाहरणे विविध वस्तूच्या सहाय्याने त्यांना दाखवली पाहिजेत. म्हणजे आपण ज्याप्रमाणे 5 उत्तर येईल अशा गोष्टी वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून दाखवल्या, अगदी तसंच 9 उत्तर येईल हे वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून आपण दाखवलं पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनं 1 ते 9चा संबोध झाला, 0चा संबोध झाला, नंतर आपण दशकचा संबोध केला पाहिजे. म्हणजे 10 वस्तू ज्यावेळी एकत्र असतात त्यावेळी तो हा एक दशक बनतो. ही संकल्पना आपण त्यांना समजावून द्यायची आहे. आणि हे समजावून देण्यासाठी आपल्याला माळेचा वापर करता येईल किंवा फुलांचा वापर करता येईल किंवा कुठल्याही 10 वस्तूंच्या संग्रहाचा वापर करता येईल. आणि वस्तूंचा वापर केल्यामुळे हे सहजपणे त्यांना दशक ही कल्पना पटकन समजणार आहे. सर्वसाधारणपणे मण्यांची ओवलेली माळ ही दशकची संकल्पना सहजपणे समजावून देत असते. किंवा वेगवेगळे आपण 10चे छोटे छोटे गट करू शकते किंवा काड्यांचे गट असतील. आणि मग ह्या काड्यांचा वापरसुद्धा अगदी 1 पासून 10 पर्यंत वेगळ्या पद्धतीनं मांडूनसुद्धा मुलांना त्याचं निरीक्षण करायला सांगूनसुद्धा अगदी 0 पासून ते 10 पर्यंतचा संबोध त्यांना सहजपणे समजावू शकतो. आपण केवळ तोंडी सांगण्यापेक्षा वस्तूंचा वापर केला, त्यांच्याकडून प्रात्यक्षिक कृती करून घेतली तर हा संबोध अगदी सहजपणे समजणार आहेत. संबोध आकलनाच्या दृष्टीनं आणि दृढीकरणाच्या दृष्टीनं आपण जास्तीत जास्त शैक्षणिक साहित्याचा किंवा उपलब्ध साहित्याचा वापर केला पाहिजे. मुलांना त्या वस्तू हाताळायला लावल्या पाहिजेत आणि त्यावेळीच हा संबोध अगदी सहजपणे समजू शकणार आहेत. राजवीर चल ये बस. ह्या सगळ्या वस्तू काय करायच्या, वर्तुळात सोडायच्या आणि सोडल्यानंतर वर्तुळात किती येतात तेवढ्यात मोजून लिहायचे. सोड. हां बघ आता हे जरा काठावर. हां मोज किती येतात. हां 6 किती आल्या 6. त्यातलं 6चा अंक कार्ड बाजूला काढा आता शोधून. 6चं. हां बरोबर आहे. हे कितीचं आहे 6चा आहे. घे आणि ठेव खाली. 6 वस्तू आहेत म्हणून आपण किती ठेवायचं 6. परत एकदा मोजून बघ 6 आहेत का 6. म्हणून तू किती अंक कार्ड ठेवलंस हे 6चं. बरोबर आहे काय. आता हातान कसं लिहिलं असतं 6 तसंच लिहि बघू. जसं 6 लिहिले तसं हातान लिहून दाखव. 6 कार्ड बाजूला ठेव. लिहि 6. बरोबर आहे का रे. बरोबर. अभिनंदन करा राजवीरचं. ठीक चला पुढं कोण. हां बाळा एक चिठ्ठी उचल त्यातले. हां किती आहे बघ त्यात. इकडे दाखव किती आहे 4. हां ठेव आता फळ्यावर ठेव. 4 व्यवस्थित ठेव आणि बघून तसंच फळ्यावर 4 लिहि. व्यवस्थित तिरकं झालंय बघ 4 सरळ कर. हा ओके. आता बघून लिहि 4 तसंच लिहि फळ 4 मोठ्या आकारात लिहि 4. हा ठीक आहे. आता 4 गोल काढ त्याच्या समोर. 4 टिकल्या काढ. 1 2 3 4. बरोबर आहेत का रे. हो. आता काय करूया 4 वस्तू ठेवून बघूया. जरा टिकल्या पूस. फक्त टिकल्या पूस. हा आणि काय कर 4 बिया ठेव. मोजा 1 2 3 4. बरोबर आहे का. हो ठीक आहे. छान. अभिनंदन करा. हा आता आपण कोणता खेळ खेळणार आहोत. या टोपणाखाली दडलंय काय. तर या टोपणाखाली काय आहे एक अंक कार्ड आहे. आपण ते टोपण सरकवून बघायचं की त्याखाली कोणता अंक कार्ड आहे आणि जो अंक असेल जी संख्या असेल तेवढे चेंडू आपण या बरणीमध्ये टाकायचे. ठीक आहे. कोण खेळ खेळणार आहे हा. भक्ती तू खेळणार. ठीक आहे. बघ जरा या टोपणाखाली काय आहे. किती आहे रे. सगळ्यांना दाखव जरा. 4. म्हणजे तुला आता चेंडू किती टाकायला लागतील. हां टाक. 4च टाकायचे मोजून. 4. भक्तीने किती ते चेंडू टाकलेत 4. जरा तपासून बघा 4च आहेत का. हां एक जण. हां ईश्वरी मोज. हां ईश्वरी मोज 4 आहेत का बघ. 4. अरे वा. अभिनंदन करा. 4 बरोबर टाकले. म्हणजे तिला जेवढा अंक कार्ड आलं तेवढं तिनं चेंडू बरणीमध्ये टाकलं होतं. छान.
आता संख्यांचं संबोधण्यासाठी भाषांचा वापर कसा करता येतो याबाबत थोडीशी चर्चा करूया. आता ज्या काही भाषा आहेत त्या संबोध निर्मितीसाठी आपल्याला लाभदायी ठरत असतात आणि काही भाषा या त्यांच्या दृढीकरणासाठी वापर होत असतात. तर मग सुरुवातीला कुठल्या घ्यायच्या की ज्या संबोध निर्मितीसाठी उपयुक्त आहेत त्या आपण भाषांचा वापर सुरुवातीला केला पाहिजे. म्हणजे वस्तुभाषा असेल, चित्रभाषा असेल, यांचा अधिकतर वापर हा सुरुवातीच्या टप्प्यात झाला पाहिजे. तर म्हणूनच सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण वस्तुभाषा किंवा चित्रभाषा यांचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. आता वस्तुभाषा वापरत असताना प्राप्त परिस्थितीला अनुसार ज्या काही वस्तूंचा तुम्हाला वापर करता येतं तर त्या वस्तूंचा वापर करून हा आपण संख्या संबोध दिला पाहिजे. तुम्ही जर घरामध्ये असतील तर घरामधील वस्तूंची मांडणी करून आपण हा एकांकी संख्यांचा संबोध घेऊ शकतो. किंवा शाळेमध्ये वर्गामध्ये असेल तर वर्गामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून किंवा त्याची मांडणी करून हा संबोध आपण देऊ शकतो. याचे वेगळे खेळ घेऊ शकतो. याच्या वेगवेगळ्या मुलांच्या उपक्रमाच्या स्पर्धा घेऊ शकतो की ज्यामध्ये भाग घेत असताना मुलांना हा संबोध स्पष्ट होईल. कोरोना काळामध्ये ज्यावेळी मुलं आपल्या पालकांच्या समोर येत आहेत त्यावेळी अनेक मुलं पालकांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या पद्धतीनं घरातील वस्तूची मांडणी करून संख्यांचा संबोध समजावून देतात. अतिशय छान प्रयत्न आहे. अगदी अशा सोप्या पद्धतीने सुद्धा 1 ते 9 पर्यंत असेल किंवा पहिला दशक असेल ही 1 दशकची संकल्पनासुद्धा वस्तूच्या मांडणीतून आपण घेऊ शकतो. आता चित्रांची भाषा तर आपण पाठ्यपुस्तकामध्ये अनेक वेळेला पाहतो किंवा काही चित्र आपल्याला संगणकाच्या मदतीने किंवा स्लाईडच्या मदतीनं आपण तयार करू शकतो. वेगवेगळे तसे चित्र काय तयार करू शकतो की 2 असतील तर पुढे 2 वस्तू वगैरे किंवा एकसारख्या वस्तूंचा गट बनवणे किंवा म्हणजे वस्तू किंवा चित्रांची भाषा आहे. या भाषेद्वारे अगदी सहजपणे कोणीही मुलांना हा संबोध देऊ शकतो. याचा आपण सुरुवातीच्या काळामध्ये अधिकाधिक वापर केला पाहिजे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची भाषा म्हणजे बोटांची भाषा. सर्वसाधारणपणे 1 ते 10 पर्यंतची संकल्पना आपण बोटापासूनच सुरुवात करतो आणि बोटाचा वापर आपण सर्रास करत असतो आणि ही भाषा मुलांना पटकन समजते. आणि बोटांची भाषा खूप महत्त्वाची आहे कारण ही संकल्पना समजण्यासाठीच असे नाही तर पुढं आपण बेरीज करत असताना वजाबाकी करत असताना सुद्धा मुले बोटांचा वापर करत असतात. आणि म्हणूनच सुरुवातीच्या संख्यांचा संबोध असेल किंवा पुढील क्रियांचा संबोध असेल या दृष्टीनं बोटांची भाषा अवगत होणं खूप महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच मुलांना वेगवेगळ्या कृतीयुक्त सूचना देऊन किंवा त्यांना प्रात्यक्षिक दाखवून सुद्धा म्हणजे स्वतःचं 1, 2, 3, 4 अशी बोटे दाखवून सुद्धा या संकल्पना सुरुवातीच्या काळामध्ये रुजवू शकतो. आणि मग त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करून घेऊन या बोटांच्या भाषेद्वारे 1 ते 10चा संबोध आपण चांगल्या पद्धतीनं करून घेऊ शकतो. आता यासारखी दुसरी महत्त्वाची भाषा म्हणजे गोष्ट भाषा. गोष्ट हा तर मुलांच्या आवडीचा विषय आणि अशा पद्धतीनं ही जी काल्पनिक स्वरूपाची जी भाषा आहे या भाषेचा वापर करून आपण मुलांना हा संबोध अगदी सहजपणे देऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ काही गोष्टी आपल्याला काल्पनिक त्यांना सांगावे लागतील किंवा त्यांच्याकडून म्हणून तयार करून घ्यावे लागतील. उदाहरणार्थ तर राजूजवळ एक वही आहे, राजूजवळ एक पेन आहे, राजूजवळ एक डबा आहे. तो दप्तर घेऊन शाळेत गेला. शाळेत गुरुजींनी त्याला एक फूल दिले. 1 वाजता शाळा सुटली. राजू एकटाच घरी परत आला. अशा पद्धतीनं आपण 1चा वापर करून ही गोष्ट तयार केली तर अशा पद्धतीनं रंजकतेनं आपण मुलांच्या समोर वेगवेगळ्या गोष्टी सादर करू शकतो. आता यानंतर दुसरी एक रंजक अशी भाषा म्हणजे ध्वनी भाषा. खरं म्हणजे याचा वापर पुढे आपण दृढीकरणासाठी करायचा आहे की कान या ज्ञानेंद्रियाचा वापर करून हा संबोध ते शिकणार आहेत की मुलांच्या समोर आपण वेगवेगळे आवाज करून तर ते मोजून तर ते संबोध शिकणार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण चुटकींचा आवाज करणे, टाळ्यांचा आवाज करणे आणि हा आवाज किती वेळा आला हे ऐकून त्यांनी सांगणे अशा पद्धतीनं आपण हा संबोध दृढ करू शकतो. आता चुटकी असेल, टाळे असेल तर अशा पद्धतीने ध्वनी भाषेचा वापर करून हा आपण संबोध कसा दृढ करू शकतो याचं एक उदाहरण पाहूया. तर आपण काय करायचं आहे, तुम्हाला जी संख्या सांगितली तेवढ्या हाताच्या टाळ्या वाजवायच्या आहेत. आपण 1 ते 10 आपण हाताच्या टाळ्या वाजणार आहोत. मी जी संख्या सांगितली तितक्या आपण हाताच्या टाळ्या वाजवायच्या. तयार? 1 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 हा. आता धनराज डोळे बंद कर, बंद कर धनराज डोळे.
आता याच्याजवळ मी काय करणार, जवळ जाऊन चुटक्या वाजवणार आणि हा न बघता सुद्धा फक्त ऐकून मी किती चुटक्या वाजवले ते सांगणार. धनाचं डोळे बंद केलंस, ठीक आहे. आता मी चुटक्या वाजवतो, मी किती चुटक्या वाजवले न बघता फक्त ऐकून सांगायचं. हा, मनातल्या मनात मोजायचं. डोळे किती, 4, बरोबर आहे का? हो. तर अशाच प्रकारे दुसरी महत्त्वाची भाषा म्हणजे स्पर्श भाषा. तर स्पर्श भाषेतून सुद्धा आपल्याला संबोधाचं दृढीकरण करता येतं. तर या एक अंकी संख्येच्या दृढीकरणासाठी स्पर्श भाषेचा वापर करून आपल्याला कसं दृढीकरण करता येतं ह्यासाठी आपण हा एक खेळ पाहूया की ज्याच्यामध्ये मुलाच्या पाठीवर लिहून आपण या संबोधाचं दृढीकरण कसं करू शकतो हे जाणू शकाल. आता मी काय करणार, अथर्वच्या पाठीवर अंक गिरवणार आणि त्यानं तो कोणता अंक आहे ते ओळखायचं. तयार आहेस अथर्व? हां, ठीक आहे. बघा मी कोणता अंक तुझ्या पाठीवर लिहिला आहे, सांग. बरोबर, अभिनंदन करा. ठीक आहे, आता पुढचा अंक बघ. बरोबर. आता बघा, बरोबर बरोबर. याशिवाय नोटांची भाषा असेल त्याचा सुद्धा वापर आपण संबोध निर्मितीसाठी किंवा दृढीकरणासाठी करू शकतो. यासाठी आपल्याला विविध नाण्यांचा वापर करता येईल किंवा 10च्या नोटचा वापर करता येईल. ही नोटांची भाषा पुढील संख्यांची ओळख करून देताना सुद्धा आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे. तर ही नोटांची भाषा आपण 1 ते 10 पर्यंतची ओळख करून देण्यासाठी आपण करू शकतो. त्यासाठी आपण खऱ्या किंवा खोट्या या चलनाचा वापर करू शकतो आणि मुलांना हा संबोध देऊ शकतो. खरं तर या एक अंकी संख्याचा संबोध असेल किंवा दृढीकरण असेल तर यामध्ये मुलांचा कृतीयुक्त सहभाग किंवा प्रत्यक्ष हाताळणी खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळं मुलांना प्रात्यक्षिक स्वरूपात कशी अनुभूती मिळेल या दृष्टीने आपण वातावरण निर्मिती केली पाहिजे. आणि मला वाटतं की या दृष्टीनं आपण आपल्या कल्पकतेने वेगवेगळे खेळ घेतले पाहिजेत आणि खेळातून त्यांना एक आनंद पण मिळेल. शिवाय त्यांना हा संबोधसुद्धा अगदी सहजपणे स्पष्ट होईल. याशिवाय मी सुरुवातीला सांगितलं की आपल्याला खूप साधनांचा वापर करा. जितकं तुम्ही साधनांचा वापर कराल तितका हा संबोध अगदी सहजपणे त्यांना समजणार आहे किंवा दृढ होणार आहे. म्हणून तुमच्या कल्पकतेनं आपण वेगवेगळ्या प्रकारची साधनं बनवलं पाहिजेत की ज्यातून मुलांच्या तर्कशक्तीला किंवा विचारशक्तीला चालना मिळेल आणि हा संबोध त्यांचा पक्का होईल. मग अशा दृष्टीनं आपण वस्तूंची मांडणी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची साधनांची निर्मिती असेल, ही साधनांची निर्मिती आपण मुलांच्या दृष्टिक्षेपात येईल अशा पद्धतीनं या साधनांची मांडणी केली पाहिजे. यासाठी तुम्ही टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर करू शकता. म्हणजे तुमचा स्मार्टफोन असेल, टॅबलेट असेल किंवा संगणक असेल किंवा स्मार्टबोर्ड असेल तर याचा वापर करून जोड्या जुळवा यासारख्या त्यांना सूचना देऊनसुद्धा त्यांना आपण या संबोधाचं दृढीकरण करू शकतो. तर ज्यातून मुलांना खूप जो टेक्नॉलॉजी संबंधी त्यांना आवड असते या आवडीचा वापर आपण त्यांच्या या संबोधाच्या दृढीकरणासाठी करू शकतो. दशक ही संकल्पना मात्र आपण खूप काळजीपूर्वक त्यांना समजावून दिली पाहिजे. दशक म्हणजे काय की 10 वस्तूंचा समूह म्हणजे दशक असतो. ही संकल्पना त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्यांना अनेक प्रकारची उदाहरणे प्रात्यक्षिक स्वरूपात त्यांच्यासमोर मांडावी लागतील. यासाठी आपल्याला 10 वस्तूंचे गट्टे आपल्याला किंवा तसे समूह निर्माण करावे लागतील. मग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मण्यांची माळ असेल किंवा 10 काड्यांचा गट्टा असेल. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे आपण दशक ही संकल्पना समजावून देण्यासाठी असे त्यांच्यासमोर नमुना उदाहरण ठेवले पाहिजेत. चित्र असतील किंवा वस्तुरूप असेल तर चित्ररूप दाखवण्यापेक्षा त्यांना हा दशक बनवण्याची क्रिया त्यांच्याकडून झाली पाहिजे. म्हणजे एक दशक बनव, या मण्यापासून तू एक दशक बनव, या फुलापासून तू एक दशक बनव किंवा या काड्यांचा एक दशक बनव, या नाण्यांचा एक दशक बनव, अशा त्यांना सूचना दिल्या पाहिजेत. आणि ह्या गोष्टी ज्यावेळी त्या प्रत्यक्ष स्वतः करणार आहेत त्याचवेळी त्यांना दशक म्हणजे काही संकल्पना समजणार आहे. तर चित्र दाखवण्यापेक्षा दशक ही सुद्धा कल्पना आहे. तर ही वस्तूचा वापर करून ज्यावेळी आपण शिकवतो त्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांना चांगल्या रीतीनं समजणार आहे. याशिवाय आणखी एक आपल्याला समस्या लक्षात येते की मुलं अंकवाचन करून करून त्यांना पाठ होतात आणि मग ते 1 ते 10 पर्यंत वाचू शकतात. परंतु त्यांना आदलेमधले जर अंक वाचायला लावले किंवा उलटे जर अंक वाचायला लावले तर त्यांना ते वाचता येत नाही किंवा ते चुकू शकतात.
मग यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण त्यांचा सराव घेऊ शकतो. म्हणजे नेहमीच आपण 1 ते 10 अशी न मांडणी करता तर त्यांचा क्रम बदलून सुद्धा त्यांचा अंक वाचनाचा जर सराव केला तर खऱ्या अर्थानं थोडंसं चांगलं त्यांचं दृढीकरण होऊ शकतो. यासंबंधी सावर्डे शाळेचे दशरथ सुतार सर यांनी अतिशय चांगले तक्ते बनवलेले आहेत. अनेक शिक्षकांना त्यांनी शेअर केलेले आहेत आणि अशा पद्धतीने जर आपण तक्ते केले तर मुलं केवळ क्रमाने संख्या वाचणार नाही तर आदलीमधली जरी संख्या आली तरीसुद्धा ते अगदी सहजपणे वाचू शकणार आहेत. तर अशा पद्धतीने 1 ते 9चा संबोध असेल, 0चा संबोध असेल किंवा दशकचा संबोध असेल, हा गणित विषयातील सर्वात महत्त्वाचा संबोध आहे. आणि या दृष्टिकोनातूनच हा संबोध तयार करत असताना आपण खूप जाणीवपूर्वक हा संबंध निर्माण केला पाहिजे आणि हा दृढ देखील केला पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण गणितातील सगळ्यात महत्त्वाचा जो संबोध आहे, एक अंकी संख्यांचा संबोध आणि दशकचा संबोध शिवाय त्याचं दृढीकरण हे कशा पद्धतीनं करू शकतो याबाबत आपण चर्चा केली. यापेक्षाही आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या कल्पकतेनं प्रयोग असतील किंवा तुमचे प्रयत्न तुमच्या स्तरावर घेऊ शकता. यातून सांगण्याचा उद्देश हाच आहे की जितकं तुम्ही प्रात्यक्षिक स्वरूपातून मुलांच्यामध्ये हा संबोध निर्माण करणार आहात किंवा दृढीकरण करणार आहात तितका हा चांगल्या पद्धतीनं होणार आहे किंवा पक्का होणार आहे आणि नक्कीच याचा उपयोग पुढच्या गणिताच्या तयारीच्या दृष्टीने होणार आहे. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की 0 ते 9पर्यंतच्या अंकापासूनच सर्व संख्या बनत असतात आणि त्या दृष्टिकोनातून हा संबोध खूप आपण जबाबदारीनं निर्माण केला पाहिजे आणि त्याचं दृढीकरणही केलं पाहिजे. याशिवाय या वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न तुम्ही करू शकतात. फक्त एक नमुना दाखल तुमच्यासमोर काही उदाहरणं किंवा खेळ दाखवलेले आहेत. खरं म्हणजे या संबोधाविषयी चर्चा काही दिवसापूर्वीच आपल्याशी मला करायची होती, परंतु काही कारणानं हा संवाद तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास थोडासा विलंब झाला. याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. या उपक्रमाच्या माध्यमातून आपण पहिलीच्या दृष्टीनं काय काय करणं अपेक्षित आहे हे जाणून घेणार आहोत, ज्याचा आपल्याला उपयोग भविष्य काळामध्ये होणार आहे. आजचा 4था संवाद आपण पूर्ण पाहिला याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. पुढच्या 5व्या संवादामध्ये सुद्धा आपण पहिलीच्या दृष्टिकोनातून एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटू 5व्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.